ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी या ग्रंथात भक्तीचे दोन प्रकार केले आहेत. अव्याभिचारी भक्ती व व्याभिचारी भक्ती असे माऊलींनी सांगितले आहे. अध्याय 3 91 ओवीमध्ये माऊली म्हणतात, देवतांतरान भजावे. तर 13व्या अध्यायातील 814 ते 822 ओवीपर्यंत माऊलींनी अव्याभिचारी भक्तीचे वर्णन केले आहे. माझी मूर्ती निपजवी, ते घराचा कोणी बैसवी, आपण देवो देवी यात्रे जाऊया. नित्य आराधन माझे, काजी कुलदेवता भजे, पर्व विशेषे कीजे, पूजा आना. माझे अधिष्ठान घरी, आणि ववसे आनाचे करी, पितृकार्यावसरी पितरांचा होय. एकादशीचा दिवशी जेतीला पाडू आम्हासी, तेतुलाची नागांसी पंचमीच्या दिवशी. चौथ मोटकी पाहे, आणि गणेशाची होय, सावदसी म्हणे माय, तुझाच वो दुर्गे. नित्य नैमित्तिके कर्मे सांडी, मग बैसे नवचंडी, आदित्यवारी वाडी भैरवा पात्रे. पाठी सोमवारी पावे, आणि बेलेसी लिंगा धावे, ऐसा एकलाची आगवे, जोगावी जो. ऐसा अखंड भजन करी, उगा नसे क्षणभरी, आगवेनी गावदारी, अहेव जैसी. तैसेनी जोगा भक्तू, सैरा देखसी धावतो, जान अज्ञानाचा मूर्तू, अवतारतो. याचा अर्थ माऊली ज्ञानेश्वरीमध्ये निवेदन करतात की जो माझी मूर्ती तयार करतो, घरातील एका कोनाड्यात बसवितो व नटवितो, आणि मात्र स्वतः इतर देवदेवतांच्या यात्रा करत हिंडतो, दुसऱ्याच देवतांची व्रते करतो, श्राद्ध पक्षाचा काळ आला की पूर्णपणे पितरांचा भक्त होतो व त्यांची पूजा करतो. एकादशी आली की माझा दास होतो, नंतर नागपंचमी आली तेवढ्याच आदराने नागांची पूजा करतो. गणेश चतुर्थी आली की त्या दिवशी पूर्णपणे गणपतीची पूजा करतो. चतुर्दशीला देवीला मी तुझाच दास आहे म्हणून तिची मनोभावे आराधना करतो. आदित्यवारी खिचडा करून खापरातून भैरवास देतो. सोमवार आला की बेलाचे पान घेऊन शंकराची पूजा करायला धावतो. अशा प्रकारे तो अनेक देवतांची पूजा करण्यासाठी धावत असतो, परंतु तो कुठेच एकनिष्ठ नसतो. हा अज्ञानी क्षणभरही स्वस्थ बसत नाही. स्वतःच्या सुखाकरता सर्व देवतांची पूजा करण्यासाठी धावपळ करत असतो. असा सर्वत्र धावणारा हा खरा अज्ञानी मनुष्य होय, कारण त्याची एका ठिकाणी कधीच श्रद्धा नसते. या भक्तीला ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिकेमध्ये व्याभिचारी भक्ती असे म्हटले आहे. कारण एका सद्देवावर निष्ठा ठेवलेली जी भक्ती असते ती अव्याभिचारी व सर्वश्रेष्ठ अशी भक्ती असते.